नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण छान चमचमीत असा झणकेबाज कोबी मसाला बघतोय. अतिशय साधी, सरळ, सोपी रेसिपी आहे. झटपट 10-15 मिनिटात तयार होते आणि चव म्हणाल तर अप्रतिम आहे. तर बघा, भाज्यांमध्ये इथे मी कांदा, टोमॅटो, वाटाणे समप्रमाणात आणि कोबी दुप्पट ते तिप्पट प्रमाणात घेतलाय. अगदी मोजक्या साहित्यात छान भाजी तयार होते. पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतले. कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता. तेलावर मोहरी तडतडू द्यायची आहे, जिरं फुलू द्यायचं आहे, अर्धा चमचा घेतले. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून आपण चांगला हा कांदा तेलावर परतून घेऊयात. कांदा परतून झालाय. आता सुक्या मसाल्यांमध्ये ना यात मी अगोदर हळद घातली आहे. तिखट आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि काळा मसाला घातलाय 1 मोठा चमचा. रेग्युलर आपण काळ्या भाजीसाठी वापरतो तो. या व्यतिरिक्त गरम मसाला वगैरे कुठलाही सब्जी मसाला तुम्ही वापरू शकता. मसाले हलकेसे परतून घेतलेत कमी आचेवर. त्यानंतर यामध्ये टोमॅटो घातलाय बारीक चिरलेला. टोमॅटो थोडासा परतून घेतला. त्यानंतर यामध्ये वाटाणे आणि कोबी टाकायचं आहे आणि तेही मसाल्याबरोबर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सिंपलचे मसाले आहे, पण खूप छान चवीची ही भाजी तयार होते. यामध्ये आलं, लसूण वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. अगोदर चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण छान कोबी आणि वाटाणा शिजेपर्यंत हे वाफवून घेणार आहोत. अधूनमधून एखाद वेळेला झाकण काढून अशी एकदा भाजी हलवून घ्यायची, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कितपत ही शिजल्या गेली आहे किंवा पॅनला लागायला नको किंवा ही भाजी करपायला जळायला नको. आता पुन्हा आणखी झाकण ठेवून ही मी शिजवून घेते. साधारण 7-8 मिनिटासाठी छान झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेतली आहे. यातला वाटाणा आणि कोबी चांगला शिजला की समजून घ्यायचं भाजी तयार आहे. झाकण काढल्यानंतर ना कोथिंबीर टाकली आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी छान परतून घेतली आहे. तयार आहे गरमागरम मसालेदार वाटाणा कोबीची भाजी. नक्की करून बघा. अप्रतिम चवीची बनवून तयार होते. साधी सोपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.